दुसरा तिसरा गुण नाही तर मी साक्षात परमब्रह्म स्वरूप आहे या स्वरूपाला तो प्राप्त होतो म्हणजे आपल्या अवस्थेमध्ये बदल होतो. ज्वारीच्या अवस्थेत बदल झाल्याच्या नाही होते का? नाही होत. त्याचप्रमाणे मी जीव आहे या अवस्थेत बदल झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नसते. म्हणून नाही हे कशाचं प्रतीक आहे तर मी म्हणजे शरीर आहे ही अवस्था सोडून मी म्हणजे परमात्मा आहे या अवस्थेमध्ये जेव्हा आपलं परावर्तन होतं तेव्हा त्याला म्हणायचं नाही. आणि दही कशाला म्हणायचं? दही असं असतं की जे दुधाचं बदललेलं स्वरूप असतं. दही काय करतं? दुधामध्ये जेव्हा आपण विरजण घालतो, विरजण तिकडे पण तेच करतो, दुधाला विरजण घालतो दही करतो आपण. दुधाला विरजण घातलेल्यानंतर जेव्हा ते दही निर्माण होतं, मला सांगा दुधाचं दही करता येतं, दही करता येतं. आज विज्ञान प्रगत झालं, दुधाचं दही करता येतं, दह्याचं दूध करता येतं नाही. मग या काल्यामध्ये असलेलं दही सुद्धा आपल्याला हेच सांगतं, एकदा संसारात भगवंताच्या चरणी लीन केली परत माघारी येत नाही. आणि अशा प्रकारे हे प्रेमाचं दही आणि नामाची लाही यांच्या मिश्रणातून काला तयार होतो. हरिनामाचा खिचडी काला. हा जो काला आहे हा काला सुद्धा घेण्यासाठी काही अधिकार लागतो. उगीच हात पुढे केला आणि काला प्राप्त झाला असं होत नाही. आमचे महाराज नेहमी सांगत असतात, सप्ताहाला गेला आणि हात पुढे केला की काला सगळ्यांच्या हातावर पडेल. तुम्ही म्हणाल मग काल्याला अधिकार लागत नाही, काही अधिकार लागत नाही. आम्ही नुसतं हात पुढे केला की महाराज हातावर देतात. त्यांना म्हणलं दोनदा देतात, बांधून द्या म्हणलं तर सगळं करतात. कशाला दुर्लभ आहे काला? हे दुर्लभ नाही. त्याच्यावर उत्तर असं आहे, तुम्ही हात पुढे केला आणि अधिकाराचा विचार न करता हातावर जे पडेल दही नाही पडेल महाराज, काला पडत नाही. प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर काही अधिकार संपन्नता असावी लागते. कुठलाही विचार असू द्या, हा फक्त काल्याच्याच संबंधाने नाही, कुठलीही गोष्ट घ्या, कुठल्याही गोष्टीसाठी काही अधिकार जर असेल तर ती गोष्ट करता येते. मी काही फार अवघड मला येतच नाही. मी फार सूक्ष्म सांगत नाही, साधा विचार सांगतो. मला एक साधा विचार सांगा, आपल्याला जर समजा मतदान करायचं असेल, मतदान करण्यासाठी काय लागतं? कारण लागतं म्हणून मतदान करण्यासाठी काय लागतं? किमान 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. हा सामान्य अधिकार आहे, सामान्य अधिकार आहे की नाही? मग 18 वर्षे पूर्ण करणं ते झाल्यानंतर मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणे लग्न करायचं असेल तर 21 वर्ष वयाची पूर्ण करावी लागतात. 21 वर्ष पूर्ण केल्यानंतर लग्नाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे या संसारातली कुठलीही गोष्ट काहीतरी अधिकार संपादन केल्याशिवाय करता येत नाही. कोणतीही गोष्ट असू द्या. अगदी मला जर 10वीची परीक्षा पास करायची असेल, 10वीच्या वर्गात मला बसायचं असेल तर किमान पात्रता काय लागते? 9वी पास व्हावं लागतं. 9वी पास व्हावं लागतं. 9वीच्या वर्गात जर मी पास झालो तर 10वीत बसण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे तर सामान्य संसारात आपल्या लौकिक संसारात असेल तर असेल ना, अध्यात्मामध्ये तर अधिकाराचा विचार आधी केला जातो. अधिकाराचा विचार आधी केला जातो. मग अधिकार जर तुमच्याकडे असेल तर काला घ्यायला या, अधिकार जर नसेल तर काला घ्यायला येता येत नाही. मी त्यामुळेच म्हणालो, जर अधिकार नसताना हातावर पडलं तर नुसतं दही आणि दाही हातात पडेल, पण काला जर हातात घ्यायचा असेल तर काहीतरी अधिकार संपादन करावा लागतो. अधिकार संपादन करायचा असेल तर आपण विचार करू, आपला वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायात कुठल्याही कठीण अधिकारांचा विचार केलेला नाही. सगळ्यांसाठी सकाळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांना अधिकार आहे असे तुम्ही म्हणता आणि काला घेण्यासाठी अधिकार लागतो असे तुम्ही म्हणता. असं कसं चालतं? एकीकडे संतांनी सांगावं सकाळासी येथे आहे अधिकार आणि दुसरीकडे म्हणायचं काला घ्यायचा असेल तर अधिकार लागतो. हे राजकारणाने चालतं महाराज. दोनकडे, एकीकडे एक बोलायचं, एकीकडे एक बोलायचं, राजकारणात चालेल. संतांनी असं बोललं तर आपण कोणाकडे जावं? संत जर विरोधी विधान करायला लागले तर आपण कोणाचं सांगा? पण असं नाही. अधिकाराचा विचार जो संप्रदायाने सांगितलाय तो इतका सामान्य स्तरावर आणून ठेवलाय. सकळासी येथे आहे अधिकार असं जेव्हा तुकोबाराय म्हणतात, जेव्हा संत सांगतात सगळ्यांना यारे यारे लहान याती फलते नारी नर करावा विचार.